नमस्ते, मी रमेश मुकाल. ग्रामोदय विचार माध्यमातून आज 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. अर्थमंत्री सीतारामन यांनी संसदेमध्ये 2025-2026चा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि त्या अर्थसंकल्पाचे मुख्य मुद्दे कुठले आहेत तर कर टॅक्स सुधारणा. त्यामध्ये काय सुधारणा केल्यात? नवीन कर नियमात वार्षिक रुपये 12 लाखपर्यंत कमावणाऱ्यांना कर नाही, मध्यम वर्गाला मोठा दिलासा आणि फायदा आहे. अधिक बचत आणि खर्च क्षमतेसाठी TDS टॅक्स डिडक्शन ॲट सोर्सेस ॲट व TCS मर्यादा वाढवण्यात आलेल्या आहेत. दुसरा आहे शेती आणि ग्रामीण विकास. प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना कमी उत्पादनशील 100 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत आहे. 6 वर्षाच्या मिशन ऑफ आत्मनिर्भर इन पल्सेस तूर उडद मसूर यांचे स्वावलंबन वाढवणे. आत्मनिर्भर म्हणजे स्वतःचंच उत्पादन तूर उडद आणि मसूर यांच्या संदर्भामध्ये करण्याचं त्यांचं नियोजन आहे. MSMES आणि उद्योग सूक्ष्म लहान उद्योगांसाठी कर्ज हमी मर्यादा ही 5 कोटीपेक्षा 10 कोटीपर्यंत वाढवलेली आहे. युवकांनी विशेष करून नवीन उद्योगधंदे करणाऱ्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा. नॅशनल मॅन्युफॅक्चर मिशन मेक इन इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन. भारतीय उपक्रमांना त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजे भारत उत्पादन क्षेत्रामध्ये पुढे यावं म्हणून भारतीय उत्पादक क्षेत्रातील लोकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्यांच्या पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्या आहेत? चौथा, राज्याचे पायाभूत विकासासाठी रुपये 1.5 लाख कोटी रुपये निधी देण्यात आलेला आहे. शहरी पुनर्बांधणी व विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड 1 लाख कोटीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. शिक्षण व कौशल्य विकास 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स सरकारी शाळा ते 50,000 पर्यंत जे सरकारी शाळा आहेत त्यांना 50,000 मिळत आहे. डिजिटल शिक्षणाची बँड AI संशोधनाला निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी 10,000 अतिरिक्त सीट्स उपलब्ध करून देण्यात आले. आरोग्य व सामाजिक क्षेत्रात हेल्थकेअर व सामाजिक योजनांसाठी खर्च वाढविण्यात आलेला आहे. 7 अर्थव्यवस्था आणि आर्थिक आकडे. एकूण कर मिळकत अंदाजे 34.96 लाख कोटी आणि खर्च 50.65 लाख कोटी. फिस्कल म्हणजे घोटाळा तूट लक्ष GDPच्या 4.4%. कॅपेक्स भांडवल खर्च वाढून रुपये 11.21 लाख कोटी ठरविलेला आहे. सरळ शब्दात जर सांगायचं झालं तर मध्यम वर्गाला करात मोठी सवलत देणारा अर्थसंकल्प. शेतकरी MSME पायाभूत सुविधा आणि शहर गावातील विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शिक्षण, आरोग्य, डिजिटल आणि नवोन्मेषावर भर. अर्थव्यवस्था वाढ, रोजगार सुधारणा आणि दीर्घकालीन वाढीची धोरण असं सरकारने आता ठरवलेलं आहे. आणि या उद्देशापर्यंत सरकार पुढे जावं आणि या देशातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळावा, सर्वसामान्य माणसाला टॅक्स सवलत मिळावी ही अपेक्षा या अर्थसंकल्पातून आहे. या अर्थसंकल्पाचे स्वागत विरोधी पक्षांनी टीकात्मक केलेला आहे तर काही लोकांनी सत्ताधारी पोटांनी हा अर्थसंकल्प विकासपूर असून सर्वसामान्याला दिलासा आहे असं सांगितलेलं आहे. असा अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पाचा लाभ आपण घ्यावा अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.